नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विशाल कोरडे, दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलातर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आणि आज संस्थेचे सदस्य आणि मार्गदर्शक त्याचबरोबर उत्कृष्ट कवी प्राध्यापक गजानन मानकर आपल्या सोबत आहेत। सर, आपण काय सांगाल, आज फाउंडेशनच्या कार्यालयात येऊन आपल्याला कसं वाटतं? मी या संस्थेचा एक जुना सदस्य आहे आणि माझी ओळख राजश्री पुतरवार यांची एका कार्यक्रमात झाली। त्यापासून त्या अनेक समस्या घेऊन माझ्या समोर येतात। आज त्याची उद्या नेटची परीक्षा आहे आणि त्यांनी काल परवा मला फोन केला की सर मला रायटर पाहिजे आहे। माझं एकदम माझे जे कोरडे सर आहेत त्यांचं नाव तसं विशाल आहे, त्यांचं कार्यसुद्धा विशाल आहे आणि त्यांच्याकडे हा यांचा प्रश्न मी मांडला की मॅडम आहे, त्यांना उद्या नेटची परीक्षा आहे तर त्यांना रायटर पाहिजे। क्षणाचा विलंब न करता सरांनी हा प्रश्न सोडवला, त्याबद्दल खरोखर सरांचे मी आभार मानतो। आणि उद्या या मॅडमचा तिथं पेपर आहे आणि त्या पेपरला त्यांची मदत होणार आहे। असं या फाउंडेशनचं दिव्यांग सोशल फाउंडेशनचं कार्य सतत चालू असतं। आणि कोरडे सर कोणताही प्रश्न जर आला त्यांच्याकडे अपंगांचा, रीडरचा, रायडरचा, तर ते म्हणजे विलंब न करता आणि अतिशय उत्साहानं आणि प्रेमाने प्रश्न सॉल्व करतात। सर उत्कृष्ट कवी आहेत, त्यामुळे या चर्चेत सर आपण एक कवी असल्यामुळे एक कविता सादर करावी आणि आमच्या सर्व श्रोत्यांना आपण जे नाशिकला आता संस्थेचं प्रतिनिधित्व करत आहात, अकोल्यातून जात आहात, त्याबद्दल पण थोडक्यात सांगा। तर मी अखिल भारतीय 94 मराठी साहित्य संमेलन झालं होतं, त्यामध्ये मला आमंत्रित कवी म्हणून नाशिकला बोलावलं होतं आणि अनेक भारतीय म्हणजे भारतातून अनेक कवी आले, त्यामध्ये फक्त एक अंध कवी मी होतो। माझे मित्र पुष्कराज गावंडे, गजानन नारे यांनी मला त्या म्हणजे कवी संमेलनात भाग घेण्याचा उत्साह दिला आणि मदत केली, त्याबद्दल खरोखर त्यांचे आभार मानतो। आणि पुन्हा एक आमच्या साहित्य उत्सव सगळं अंध कवींचा तिथं साहित्य उत्सव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे मला पाठवण्यात येत आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व मी करत आहे। आणि त्या काळी त्या 94 अखिल भारतीय मराठी संमेलनामध्ये मी जी कविता गायली होती ते पुन्हा आपल्या समोर मी गात आहे। त्या काळात त्या कवितेचं नाव शेतकऱ्यांची दुर्दशा, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात झालेलं नुकसान त्या कवितेमध्ये मी वर्णन केलेलं आहे। नक्कीच आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि कविताला सुरुवात करतो। शेतकरी राजा तुझी दशा आहे केविलवाणी, हर हर तेरे मन डोळ्यामध्ये येते पाणी। शेतकरी राजा तुझी दशा आहे केविलवाणी, निसर्गाचा कोप झाला गावामध्ये पूर आला, निसर्गाचा कोप झाला गावामध्ये पूर आला, जमविला दाना दोना पुरा संग वाहून गेला, संसार उघड्यावर पडला हो, संसार उघड्यावर पडला, पसरतो हात दोन्ही, हर हर तेरे मन डोळ्यामध्ये येते पाणी। शेतकरी राजा तुझी दशा आहे केविलवाणी, गाय वासरांनी होता गोठा तुझा भरलेला, काही नाही उरलं हाती, गाव भुईसपाट झाला, डोळ्यातील अश्रू तुझ्या हो, डोळ्यातील अश्रू तुझ्या गेले पुरात वाहून, हर हर तेरे मन डोळ्यामध्ये येते पाणी। शेतकरी राजा तुझी दशा आहे केविलवाणी, सुख दुःख येती राजा नित्य पुल्या जीवानी, भोगणेच आहे सत्य खेळ नित्य हे जाणूनी, दैवा वेगळा हा खेळ हो, दैवा वेगळा हा खेळ घेरे धैर्याने जिंकूनी, हर हर तेरे मन डोळ्यामध्ये येते पाणी। शेतकरी राजा तुझी दशा आहे केविलवाणी। अत्यंत सुंदर अशी कविता
आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती करतो की 0942365090 वर आपण संपर्क साधावा. दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात आपलं सहकार्य, आपलं डोनेशन आणि आपली मदत द्यावी. धन्यवाद.